नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जी सेबी कंपनीची जी जाहिरात आलेली आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याची जी जाहिरात आलेली आहे, जी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी खरंच सुवर्ण संधी आहे। या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल नोटिफिकेशन बघणार आहे। कोणते सब्जेक्ट येणार आहेत, प्रिलिम्स एक्झाम आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे। प्रिलिम्ससाठी कोणते सब्जेक्ट आहे, मेन्ससाठी कॉमर्समधून कोणते टॉपिक येतील आहे ना, आणि इंटरव्ह्यूसाठी कसा गायडन्स तुम्हाला केला जाईल, तर त्याच्याबद्दल आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत। याची एलिजिबिलिटी काय असेल, फॉर्म भरण्याची फी किती असेल किंवा याला पेमेंट किती असेल, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि खरंच खूप मोठ्या पगाराची ही नोकरी आहे, सरकारी नोकरी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की मला मोटिवेशन मिळण्यासाठी एक लाईक नक्की करा। मी तर तुम्हाला दरवेळेस मोटिवेशन देतच असतो। एक लाईक नक्की ठोका आणि एक सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही केलं नसेल तर, याने मला काय होतं, मोटिवेशन मिळतं। आता बघा, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरुवात करूया की नक्की ॲक्च्युली सेबीनं काल एक शॉर्ट नोटीस काढली, त्याच्यामध्ये नक्की ॲक्झॅक्ट काय आहे किंवा कशा पद्धतीने कॉमर्स विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। तर बघा, ही आहे बघा सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे की आता महत्त्वाचं काय, याच्यामध्ये स्ट्रीम दिलेल्या आहेत त्यांनी। बघा रिक्रुटमेंट ऑफिसर ग्रेड ए, म्हणजेच त्याला असिस्टंट मॅनेजर म्हणतो 2025। त्याच्यामध्ये कोणते स्ट्रीम येतात, तर जनरल स्ट्रीम आहे, लीगल स्ट्रीम आहे, इन्फॉर्मेशन आहे, टेक्नॉलॉजी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ती स्ट्रीम आहे, रिसर्च स्ट्रीम आहे। बाकीच्या स्ट्रीम आपल्याला बघायचं नाही, आपल्याला जनरल स्ट्रीम बघायची। जनरलमधून आपण कॉमर्समधून तो फॉर्म भरणार आहे, जनरलमध्ये येतं कॉमर्सचं, बरोबर। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, जनरल स्ट्रीम आहे, कारण आपल्याला कॉमर्सबद्दल आपण चर्चा करतो, त्यामुळे मी फक्त कॉमर्स रिलेटेडच सर्व गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। तर बघा, नंबर ऑफ पोस्ट 56 आहेत, आहे ना, 56 आहेत। आता याच्यामध्ये त्यांनी बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स काय दिला आहे का ते दिलेलं आहे। बघा, एकतर त्यांना पाहिजे मास्टर डिग्री, म्हणजेच तुमचं काय पाहिजे, M.Com मास्टर डिग्री पाहिजे, आणि स्लॅश केले बघा इथं, स्लॅश पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा वगैरे दिले। मिनिमम 2 इयर ड्युरेशन असलं पाहिजे, 2 वर्षाचं असलं पाहिजे, आहे ना। मास्टर डिग्री तर तुमची 2 वर्षाचीच आहे। बाकी दिले अजून कोण याच्यासाठी इलिजिबल आहे, तर बघा इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंटंट असेल तरी चालते, चार्टेड फायनान्शियल ॲनालिस्ट असेल तरी चालते, कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अकाउंटंट, यात जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन झालं असेल तरीही चालते। म्हणजे मोठी मुद्दा समजून घ्या की इथं तुम्हाला M.Com पाहिजे। M.Com असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आता बघा, यात काय रिझर्वेशन आहे काय नाही हे सर्व गोष्टी आपण बघतोय। बघा, रिझर्वेशन कोणासाठी आहे, ॲप्रोप्रिएट रिझर्वेशन विल बी गिवन कॅन्डिडेट बिलॉंगिंग, कोणासाठी हे सर्वांना माहितीच आहे, OBC, EWS, SC ST आणि PWD यांच्यासाठी रिझर्वेशन आहे। पुढे बघा, एज लिमिट काय आहे, तर अ कॅन्डिडेट मस्ट नॉट हॅव एक्सिडेड द 30 इयर्स, म्हणजे 30 वर्षापेक्षा मोठा नसावा, कधीपासून, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्याचं 30 वर्ष पूर्ण असली पाहिजे, आहे ना। 30 वर्ष पूर्ण म्हणजे त्याच्या आतलाच पाहिजे, त्याच्यानंतरचं नाही पाहिजे। दॅट इज इथे दिलं बघा, कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न आफ्टर ऑक्टोबर 1, आहे ना, 1995। बघा, रिलॅक्सेशन एज लिमिट विल बी गिवन ॲप्लिकेबल रूल्स, म्हणजे रिलॅक्सेशन आहे, ओपन असेल तर 30च वर्ष पाहिजे। बघा, ओपन असेल तर किती पाहिजे, 30च वर्ष पाहिजे। आणि OBC, SC ST वगैरे तुम्हाला तर माहिती आहे, OBCला 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे, म्हणजे ते 30 वर्षापर्यंत जातं। SCला 5 वर्ष आहे, म्हणजे 35 वर्ष, म्हणजे अशा गोष्टी आहेत, तर ह्या समजून घ्या। ओपन असेल तर फक्त 30 वर्षापर्यंतच आहे। बघा, मोड ऑफ सिलेक्शन काय आहे, बघा, सिलेक्शन विल बी कॅरीड आउट 3 फेज, 3 फेजेस आहेत। मी पुढच्या स्लाईडमध्ये हे पण टाकले, कोणकोणत्या फेजेस आहेत, कोणते सब्जेक्ट येणार आहेत, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक येणार आहेत हे पण त्याच्यामध्ये दिले, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा। फेज 1 विल बी ऑनलाईन असणार आहे, कन्सिस्टिंग 2 पेपर्स। आता फेज 1ला 2 पेपर असणार आहे, लक्षात घ्या, फेज 1ला 2 पेपर। कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फेज 1 विल ॲपेअर फॉर फेज 2, तर फेज 2ला तो ॲपेअर होईल, विच विल ऑल्सो इन इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यूला तो पात्र होईल असं त्यांनी सांगितलं। आता बघा, सर्व्हिस कंडिशन अँड पे अलाउन्सेस, सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोटिवेशन देणारा भाग। बघा भाई, याचं प्रोबेशन असणार आहे किती वर्षाचा, तर 2 वर्षाचं याचं प्रोबेशन असणार आहे, म्हणजे 2 वर्ष प्रोबेशन नंतर तुम्ही त्यांचं 100% एम्प्लॉय होत आहे। बघा, म्हणजे प्रोबेशनचं असं काही नसतं मित्रांनो, लक्षात घ्या। प्रोबेशन म्हणजे काय, तर एक तुम्हाला शिकण्यासाठी टाईम दिलेला असतो, त्याला आपण प्रोबेशन म्हणतो, आणि 2 वर्ष झाल्यानंतर मग तुम्ही कंपल्सरी होता। बघा, पे अँड बेनिफिट, आता पे स्केल काय आहे बघा, पे स्केल ग्रेड ए, बघा
62,500 पासून म्हणजे इन्क्रीमेंट होत होत बघा कसं कसं पुढं तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही जवळपास 1,26,000 म्हणजे 17 वर्षात तिथपर्यंत जाणार आहे. पण खाली अजून एक त्यांनी पॉईंट ॲड केला आहे, तो पण लक्षात घ्या. बघा प्रेझेंटली द ग्रॉस जी इन्क्लुडिंग सेबीने केले बघा कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड द नॅशनल पेन्शन स्कीम, म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम पण आहे जो ज्याला NPS म्हणतो. अजून काय आहे तर ग्रेड अलाउन्सेस आहे, स्पेशल अलाउन्सेस आहे, डेअरनेस अलाउन्सेस आहे, फॅमिली अलाउन्सेस आहे, लीज अलाउन्सेस आहे किंवा लर्निंग अलाउन्सेस आहे. या सर्व अलाउन्सेस आहे आणि त्यांनी सांगितले बघा जर बघा ॲट मुंबई ॲट द मिनिमम दी स्केल, आता मिनिमम दी स्केल 1,84,000 वरती जातं मुंबईला असेल तर, आणि विदाऊट ॲकोमोडेट म्हणजे जर तुम्हाला घर वगैरे राहायला दिलं, बघा तुम्हाला घर वगैरे राहायला दिलं तर 1,84,000 आणि विदाऊट ॲकोमोडेशन किती जातं आहे तुम्हाला 1,43,000. सॉरी विथ ॲकोमोडेशन आहे 1,43,000 आणि अकोमोडेशन नाही दिलं तर 1,84,000 इथपर्यंत तुमचं स्पेस केलं आहे. मग अदर बेनिफिट हे तुम्ही वाचून घ्या मित्रांनो की अदर बेनिफिट काय आहे. व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही वाचून घ्या. तोपर्यंत मला व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा त्यामुळे आणि जास्त तुम्हाला माहिती याच्यामध्ये द्यायची त्यामुळे मी थोडंसं तुम्ही वाचून घ्या. आता पुढं बघा पुढं आहे बघा अकोमोडेशन अँड पोस्टिंग कुठं तुमचं असेल तर बघा रेसिडेन्शियल अकोमोडेशन वुड बी प्रोव्हाइडेड सब्जेक्ट टू अवेबिलिटी, जशी अवेबिलिटी असेल तसं तुम्हाला अकोमोडेशन दिलं जाईल म्हणजे राहण्यासाठी जागा दिली जाईल. बघा इनकम्बेंट मे बी पोस्टेड अँड ट्रान्सफर टू एनी लोकेशन इंडिया वेअर सेबी हॅज इट्स ऑफिस, म्हणजे सेबी जिथे जिथे ऑफिस असेल तिथं तुम्हाला ट्रान्सफर केलं जाईल. म्हणजे मुंबईला असेल तर मुंबईला, मुंबईच्या आसपास असेल तर आसपास किंवा अदर स्टेटमध्ये पण. द रिक्रुटेड ऑफिसर्स मे पोस्टेड टू एनी डिपार्टमेंट सेबी, म्हणजे कोणत्याही डिपार्टमेंट तुम्हाला टाकलं जाईल इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्ट्रीम, म्हणजे स्ट्रीम तुमची कॉमर्स आहे पण तरीही तुम्हाला वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी इथे मिळणार आहे. एक्झामिनेशन सेंटर कुठं असणार आहे बघा द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू विल बी हेल्ड इन वेरियस सिटीज अक्रॉस इंडिया, म्हणजे इंडियामधल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये होईल. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मुंबईमध्ये होईल असं. बघा ॲप्लिकेशन फी किती आहे ती नॉन रिफंडेबल आहे बघा 1,000 आहे. कोणासाठी आहे 1,000 प्लस GST चार्जेस आहेत. अनरिझर्वसाठी आहे आणि OBC अँड EWS कॅटेगरी किती 100 रुपये आहे बरोबर. इंटिमेशन चार्जेस आणि हे कोणासाठी आहे SC ST PWसाठी पण सेम, म्हणजे 100 रुपये बाकीच्या कॅटेगरीसाठी आणि 1,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी असं समजून चाला. बघा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आहे SC ST OBCसाठी. आता हे ट्रेनिंग बघून घ्या तुम्ही. बघा अरेंज प्री एक्झामिनेशन असतं, ट्रेनिंग असतं. शक्यतो याच्यासाठी कोण जात नाही पण जरी तुम्ही अप्लाय केलं तर ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला यस करावं लागतं जर तुम्हाला ते ट्रेनिंग पाहिजे असेल तर. आता बघा याचं सिलेबस पॅटर्न काय असेल हे सर्व गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेऊ. बघा सेबी ग्रेड A फेज 1 एक्झामचा पॅटर्न आहे. बघा ॲन ऑनलाईन एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ 2 पेपर्स, ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर होणार आहेत. बघा 100 मार्क्स ईच, म्हणजे जी पहिला पेपर होणार आहे त्याला 100 मार्क आणि जो दुसरा पेपर होणार आहे त्याला 100 मार्क बरोबर. आता पहिला पेपर आहे बघा पेपर 1 विल बी 60 मिनिटाचा असणार आहे, 1 तास असणार आहे. किती 60 मिनिटाचा असणार आहे 100 मार्क आणि 1 तास असणार आहे. आता पहिल्या पेपरला काय येणार आहे हे पण पुढच्या स्लाईडमध्ये मी ॲड केलं आहे, ते पण तुम्ही बघून घ्यायचे. बघा ड्युरेशन अँड कॉमन फॉर ऑल स्ट्रीम, आणि सगळ्यांसाठी ते कॉमन आहे. पेपर 2 साठी काय आहे विल कन्सिस्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन. द ड्युरेशन ऑफ ईच सेक्शन इज 40 मिनिट्स, म्हणजे 40 मिनिट आहे प्रत्येक सेक्शनला बरोबर. म्हणजे कॉमर्स तुमचं सेक्शन असेल तर तुम्हाला 40 मिनिटं असं. द ॲग्रिगेट कट ऑफ टू बी स्कोर्ड इन 40%, म्हणजे 40% तुम्हाला स्कोर करायचं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे तर 40 मार्क तर तुम्हाला पडले पाहिजेत असं. आता बघा पेपर 1 साठी काय काय येणार आहे. पेपर 1 साठी इंग्लिश लँग्वेज असणार आहे, मॅथ्स असणार आहे, रिजनिंग असणार आहे आणि GA असणार आहे. त्याचा आपण सिलेबस बघतोय. बघा इंग्लिश लँग्वेजसाठी काय काय येणार आहे इथं दिले बघा. जे इरर स्पॉटिंग असेल, कॉलम बेस्ड फिलर असतील, पॅराग्राफ कंप्लिशन असेल, सेंटेन्स अरेंजमेंट असेल, कंपरेन्शन रीडिंग कंपरेन्शन पेपर वाचत तुम्हाला राहायचं इंग्लिशचा. फिल इन द ब्लँक्स असतील, पॅसेज येणार आहे, सिनोनिम्स अँटोनिम्स म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट आणि इडियम्स अँड फ्रेजेस हे इंग्लिशसाठी असणार आहे. पुढं रिजनिंगसाठी काय येणार आहे बघा. रिजनिंगसाठी आहे पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट, डायरेक्शन अँड सेन्स, ब्लड रिलेशन, सिलॉक्स असेल, इनइक्वलिटी, ऑर्डर रँकिंग, कोडिंग डिकोडिंग, मशीन इनपुट आउटपुट, अल्फान्यूमेरिक सिरीज, डाटा सफिशियन्सी, नंबर सिस्टीम आणि लॉजिकल रिजनिंग, म्हणजे ह्या रिजनिंगसाठी येणार आहे. आणि पुढं आहे बघा गणितासाठी म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याच्यासाठी डाटा इंटरप्रिटेशन, इनइक्वलिटी, नंबर सिरीज असेल, ॲप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन असेल, डाटा सफिशियन्सी, या सर्व गोष्टी तुम्ही मित्रांनो बघून घ्या. किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल, टाईम अँड वर्क आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, प्रॉब्लेम ऑन एजेस असेल किंवा वर्क अँड टाईम
है ना. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो ह्या पेपर 1साठी येणार आहे. पेपर इझी टू मॉडरेट येणार आहे असं त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. आता जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स आहे, फायनान्शियल अवेअरनेस आहे, करंट अफेअर्स आहे, त्यामध्ये काय आहे तर नॅशनल इंटरनॅशनल बजेट आहे, अवॉर्ड अँड ऑनर्स आहेत बघा, इम्पॉर्टंट फायनान्शियल अँड इकॉनॉमिक न्यूज असतील किंवा इंटरनॅशनल नॅशनल ऑर्गनायझेशन स्पोर्ट असतील, बुक्स अँड ऑथर असेल, सायन्समध्ये इन्व्हेन्शन झाले किंवा डिस्कवरी झाले किंवा कंट्रीज अँड कॅपिटल्स हे पण तुम्हाला येऊ शकतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की अकाउंटसाठी काय येऊ शकतं सर, आहे ना. अकाउंटसाठी काय येऊ शकतं, अकाउंट या सब्जेक्टसाठी हा फॉर्म सर्वांनी मित्रांनो भरायचा आहे, कारण एकदम जबरदस्त पेपर आहे आणि याच्यामध्ये फिल्टर लागला आहे ना. फक्त M.Com वालीच भरू शकतात किंवा MBAवालीच भरू शकतात किंवा म्हणजे अशा बऱ्याच स्ट्रीम आहेत, फक्त लॉवालीच भरू शकतात आहे ना प्रत्येक स्ट्रीमला, त्यामुळं त्या जागा आहेत बघा. सेबी ग्रेड ए सिलेबस कॉमर्स अँड अकाउंटन्सी त्याच्यासाठी काय आहे बघा, अकाउंटिंग ॲज अ फायनान्शियल इन्फॉर्मेशन सिस्टीम, अकाउंटिंग स्टँडर्ड विथ स्पेसिफिक रेफरन्स टू अकाउंटिंग फॉर डेप्रिसिएशन बघा, इन्व्हेंटरीज, रेव्हेन्यू रिकॉग्निशन, फिक्स्ड असेट, फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन, इन्व्हेस्टमेंट. दुसरा पॉईंट आहे कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिस, अकाउंटिंग फॉर शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन. हे सर्व तुम्ही मित्रांनो शिकला असाल B.Com आणि M.Com इन्क्लुडिंग बोनस शेअर्स, राईट शेअर्स बघा, एम्प्लॉई स्टॉक ओपिनियन, बायबॅक ऑफ सिक्युरिटी, प्रिपरेशन, प्रेझेंटेशन, कंपनी फायनल अकाउंट हे सर्व तुम्ही शिकला असणार आहे मित्रांनो. त्यामुळं हा फॉर्म तुम्हाला 100% नक्कीच भरायचा आहे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल आहे ना, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपण कितीपर्यंत आहेत किंवा आपण किती याला फाईट करू शकतो. आणि याच्यासाठी जवळपास 1.4 लाख सॅलरी आहे, त्यामुळे ही खरंच खूप मोठी सॅलरी आहे आणि याला फिल्टर पण लागला आहे. फक्त M.Com वालीच भरू शकतात किंवा फक्त MBAवालीच भरू शकतात, फक्त लॉवालीच भरू शकतात असा फिल्टर लागला आहे. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे. त्यांनी सांगताना सांगितलं की पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट येणार आहे, म्हणजे काही अवघड जास्त काही येणार नाही. म्हणजे पहिला पेपर तुम्ही क्वालिफाय झाला की दुसरा लगेच अकाउंट म्हणजे तुमच्या हातातलाच येणार आहे पेपर, त्यामुळे तो पेपर तुम्ही देऊ शकता. त्यामुळं एक लक्षात घ्या, काहीही घडू शकतं, काहीही घडू शकतं. जर तुम्हाला असं वाटत असलं माझं सिलेक्शन नाही होऊ शकत, तर सिलेक्शन तुमचं 100% होऊ शकतं. असं म्हणजे ह्या शब्दावर विश्वास ठेवा की काहीही घडू शकतं. त्यामुळं हा फॉर्म 100% भरा मित्रांनो. जर ही माहिती आवडली असेल तर मित्रांपर्यंत शेअर नक्कीच करा, एक लाईक नक्की ठोका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून काय आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.